अगं आई अशी काय करते तू? काय झालं? मी आता कामावून दमून आलोय आणि तू आता अशी का करते मला? कामाला लावे म्हणजे मला स्वतःपासून 4 वेळा कामाला लावलंय. जा. अगं काय बोलते तू? का पण तुला का कामाला लावलं तिने? मला काय माहित. अरे देवा, म्हणजे घरातली कामं तुझ्याकडून करून घेते? हा, पण आता झाली असतील कामं ना, मला जरा बसू दे ना, मी सकाळपासून दमून आलोय. अजून झाली नाही? स्वतःपासून मी माझी कंबर दाबून बसले. अयो, म्हणजे तुझी कंबर पण दुखते? अगं पण तुझी कंबर दुखते ना, मग तिने चोळली नाही? माझी कंबर चोळती ती ताम छुतारे. मला भांडी धुणं तलाय सांगते, तपले धुणं तलाय सांगते. काय बात करते? अगं तुलाच कामाला लावलं तिने आणि तुझी कंबर चोळली नाही तिने? अरे देवा, आता मला पण ती कामाला लावली याचा अर्थ. तू बरोबर बोलत होती ग, बाहेर कुठतरी मी बसायला पाहिजे होतं, पण दमलोय आता. कुठं जाऊ ग बाहेर तरी? जा बाहेर. तिने जेवण पण नाही बनवलंय, तुला नाही भूत लागले असणार. काय सांगते? जेवणच नाही केलं? अरे देवा, अवघड झाला आता. मग आता जर जेवण पण नाही, सकाळधन तू म्हणते काम पण तिची संपना, ती नक्की काय करते घरात एवढं? सांगू तुला, मी पाटाची 6 वाजता उठते आणि ती 11 वाजता उठते. म्हणते ती मी पाटाची उठलीये, तू पाटाची नाही उठलीये. आतला ते पाटाचा आहे का? अरे देवा, अगं काय तू पण? अगं 11 वाजता कशाला उठाय? 6ला तर उठल्या उठवून बसवायची. तू पण कशी ग एवढं? तू 11 वाजता तिला झोपू दिली, मग तिची कशी कामं होणार सगळी? मग तिची कामं होणारच नाहीयेत. मग सगळी कामं तुझ्यावर लोड पडला असेल, तुला 6 वाजल्यापासून सगळी कामं करावी लागली असतील, म्हणून तुझी कंबर दुखते आज. काय तू पण ग? अगं तिला सकाळची तुझ्या बरोबरीने उठवत जा, समजली? आणि मग ती कामं सगळी करेल, ठीक आहे? आता जरा मी बी दमून आलोय, जरा मला जरा बसू दे. नंतर मग थोड्या वेळानं बनवलं तिनं जेवण तर ठीक आहे, नाही तर मग मी बाहेर आणतो. बर ठीक आहे? ती माझ्या ऐकते, तुझ्या तरी ऐकते का? माझ्या ऐकणार का? तुझ्या आणि माझ्या ऐकणार? मी तिला उठवते ना 6 वाजता, तर ती बोलते ती अंदावती येऊन म्हणते ती, ए म्हातारे डब्बास मला झोपू दे चल. अशी म्हणते तुला? बरं असू दे, आता राग करू नको, जरा शांत राहा तू पण, आणि तिला पण शांत राहू दे. अगं मी आता दमून आलोय ग कामावून. आणि हा तिथे आणि ना सगळ्या बायकांच्या ना शाळेतल्या आणि भाच्या दारीतल्या बायका आहेत ना, त्यांची ना मीटिंग चालू होती. त्याच्यामध्ये ही पण सामील होती. कशाची मीटिंग? काय माहित, तिला पैसे नव्हतं दिवसा, नाहीतर ती ओलवून टाकते पैसे. जर तुम्ही तिला पैसे दिलेस ना, तर तुला मानणार मी. अगं पण माझं काय ह्याच्यामध्ये? मी काय बोललोय का आता ह्याच्यात? माझा काय संबंध आहे या गोष्टीशी? चाळीची मीटिंग झाली ना, मग चाळीच्या मीटिंग मध्ये माझं काय आहे तेव्हा? अरे ती पण सामील होती त्याच्यात. हो. अरे बापरे, म्हणजे तिला पैसे देऊ नको? हा, ती पैसे उरवते सदला दल्लीत. हा, सगळ्यात पुढे हिनच केलं असेल ना? हा समजलं मला. हा, सदल्याला लाईनीमध्ये उभी केली. हा, आणि ही सगळ्यात पुढारपण करत असेल. मोर मला माहितीये हिचं शेंड हाणती सगळीकडे जाऊन. चालतंय, मी हे काम करतो. तू आल्याच मला घाबरवलंच बघ. आली. आलात तुम्ही? काय हाक तर मारायची नाही हो मला. हाक काय? कधी आलात तुम्ही? काय चाललं? तरी म्हणते बरं खुसूर नाही आय न लेकाचं चाललं होतं. काय हो सासूबाई, काय सांगताय त्यांना तुम्ही? माझी नक्कीच काहीतरी बुराईच करत असणार तुम्ही. बरं ते सगळं जाऊ द्या. हो काय मला एक बोलायचं होतं, पण जरा आतमध्ये या, बरं बोलते तुमच्या संग. जरा इकडे या जरा. आता
बोलायचं येतं. पैसे द्या. पैसे अजून माझा पगार नाही झालाय ग. पगार झाला की मग. पण तुला कशाला पैसे पाहिजे तर? कशाला पैसे तुला पाहिजे? नाही देत ग तिला पैसे. रुपया तरी दिलाच ना तर तुझे दातच फोडून जाते. अगं मी कशाला देतोय? नाही देत तिला पैसे. अगं कुठे माझ्याकडे पैसे आहेत ग? नाही. अगं आई हळू. अगं तुझ्या आधीच कोळ्या चालू आहे त्या. तू अजून काहीतरी उगाच डोक्याला ताप करून घेते. अगं अगं हळू 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 हळू. अहो काय हो तुम्ही सासूबाई, शाळेतली मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये मी स्वतः ठरवलंय की माझ्या सासूला 10,000ची साडी घ्यावी म्हणून नवीन, आणि तुम्हीच तुमच्या पोराला सांगताय की तिला पैसे देऊ नको म्हणून. काय हे? अहो तुमच्यासाठी सगळं चाललंय हो. मला तर मी आणणारच आहे साडी, पण तुमच्या करता चालला होता एवढा खटाटोप. तुम्हाला कधी कधी माझी माया समजायची नाही हो, कधी नाही. अहो तुमच्या करता पण आणणारच आहे ना मी. द्यायला सांगा ना तुमच्या पोराला पैसे. तुम्ही म्हटलात ना की ते लगेच पैसे देतील. तुम्हीच बोला ना हो. तुमच्या करता आणेल ना मी. सगळे म्हणतील वा किती सुंदर छान साडी बघून ठेवली आता नवीन डिझाईनची, एकदम पारिजात, खूप छान डिझाईन आहे. सांगा ना तुम्ही सांग. लगेच पैसे देतील, लगेच सांगा ना. दिले तुला पैसे दे. माझ्यासाठी स्पर्धी चालते ना. दे तिला पैसे. अगं आता तू म्हणत होती की नको देऊ तिला, आणि आता लगेच तू बदलली. मी कधी बोलले नव्हतो देऊ तिला. अगं तू आताच म्हणत होती तिला पैसे देऊ नको. तिने साडीमध्ये मीटिंगला मोठं मोठं पुढारपण करते, ही करते. द्यायलाच नव्हतं तिने मोठं पुदार तर. अरे देवा, मग आता तिने पुढारपण नाही केलं. अच्छा, म्हणजे तुला साडी घेणार म्हणली की तू लगेच तिच्या बाजूने वळली. ते तिच्यासाठी पण देते आणि माझ्यासाठी पण देते. आईसाठी देतात तर आई तिची दूस होतात. संदे. अगं पण माझ्याकडे पैसेच नाही आहेत. मी तुम्हा दोघींना सांगितलं पैसे नाही आहेत. आता पगार झाल्यावरती देईल. आता माझ्याकडे कुठे पैसे आहेत तेव्हा? अच्छा